साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। माकपाकडून मार्शल लॉ स्मृती दिन साजरा करण्यात आला। सोमवार दिनांक 9 मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली दत्तनगर पक्ष कार्यालय येथे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जाज्वल्य व दैदिप्यमान इतिहास आणि मार्शल लॉला 92 वर्षे पूर्ण झाली आहेत। हे या वर्षीच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा धगधगता जीता जागता इतिहास प्रत्येक भारतीयांना समजला पाहिजे, यासाठी मार्शल लॉ स्मृती दिन साजरा करून वीर हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी बोलताना आडम मास्तर म्हणाले की मार्शल लॉची आठवण करून देताना आडम मास्तर यांचे वडील कॉम्रेड नारायणराव आडम या चळवळी दरम्यान कोर्टाच्या विजेच्या तारा जाळल्या, त्यामुळे पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम केली, पण ते पोलिसांना चुकवत तब्बल 3 महिने भूमिगत राहून स्वातंत्र्य चळवळीचं कार्य केलं। सोलापूरच्या क्रीडी कामगारांनी आपल्या लढ्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे। अटक झाली महात्मा गांधी, 7 तारखेला मिरवणुकीला सुरुवात झाली, 7 ला मिरवणुका झाले, 8 तारखेला प्रचंड मिरवणूक निघालं। काही कामगार त्या रूपा भवानी मंदिराच्या जवळ शिंदीचे जाळे होते, ते जाळे तोडण्याकरता शेकडो कामगार होते। त्यावेळेला जिल्ह्याचा कलेक्टर नाईक म्हणणारा आणि डीएसपीला घेऊन त्यांनी त्या कामगाराला रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळी युसुफ मेजर, सिद्धप्पा कलशेट्टी, राघो मित्रस आदींनी मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम ए शेख यांनी केलं, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी मानले।